साधना. मेराक इव्हेंट्स निर्मित साधना. हेमलकशाच्या जंगलात आदिवासींना आरोग्य सेवा पुरवण्याचा ध्यास घेतलेल्या आमटे दाम्पत्यानं माणसाप्रमाणेच प्राण्यांवरही प्रेम केलं. या भागाच्या सुरुवातीला जाणून घेऊया त्याविषयी. इथे आल्यावर तुम्ही प्राण्यांची पण सेवा केलीत हो, आणि प्रकाश काकांना अधिक प्रेम आहे प्राण्यांविषयी, पण तुम्हाला आहे का, किंवा तुम्ही कसं त्याला नाही, तसं स्वीकारलं? काय पहिल्यापासून काही आम्हाला दोघांनाही असं काही हा प्रकल्प सुरू होईल आपल्या याच्यामध्ये अशी काही कल्पनाच नव्हती. आता टाइमपास म्हणून काय होतं की आपण काहीतरी कुत्रा आणला आम्ही एक आधी. माझ्या माहेरची एका गल्लीत कुत्रा झालेला होता, तर त्यांना म्हटलं की तुमच्याकडे कुत्रीचं पिल्लू असेल तर द्या आम्हाला. तर त्यांनी दिलं, घेऊन द्या म्हणून. 4-5 पिल्लं झाले, तर एक पिल्लू आम्ही घेऊन आलो होतो. ते आम्ही शिकत असतानाही ते आमच्याबरोबर नागपूरला राहत होतो, मग त्याला इथे घेऊन आलो आम्ही आलो तेव्हा. आणि मग त्या कुत्रा तो फिरायला यायचा आमच्याबरोबर नेहमी. त्याचं नाव कालू होतं, काळा होता म्हणून त्याचं नाव कालू पण ठेवलं होतं आम्ही. आणि मग काय झालं की आम्ही एकदा फिरत होतो. असं फिरत असताना असं लक्षात आलं की एक म्हणजे आदिवासींचं गँग येते आहे समोरून आणि त्यांच्याकडे काहीतरी हातात लटकलेलं आहे. मग आम्हाला पाहून ते जरासे घाबरले, तर आणखीन आतून जंगलात जायला लागले. मग आम्ही त्यांच्या बाजूनी गेलो आणि म्हटलं काय आहे, तुम्ही काय घेऊन पाहिलं तर आम्हाला दिसलं की 2 माकडांची त्यांनी शिकार केलेली आहे आणि मेलेल्या माकडीणीला एक जिवंत असं पिल्लू, म्हणजे माकडाचं पिल्लू चिकटलेलं होतं. ते आईचं दूध पित होतं, म्हणजे आई मेलेलीच होती. पण मग ते पाहून आम्ही म्हटलं आता या पिल्लाचं तुम्ही काय कराल? तर म्हणे आमचं थोडं मोठं झालं की आमची मुलं खातील त्याला. तर आम्हाला म्हटलं की कशाला मारता त्याला, तुम्ही आम्हाला देऊन टाका त्याला, आम्ही त्यांना वाढवू म्हणून. तर ते म्हणाले नाही हो, आमची मुलं उपाशी असतात, त्यांना खायला पाहिजे. मग आम्ही बार्गेन केलं. म्हटलं त्याच्या बदल्यात आम्ही तुम्हाला तांदूळ देतो, डाळ देतो, जे काय तुम्हाला पाहिजे ते देतो, पण हे पिल्लू तुम्ही आम्हाला देऊन टाका. ते मग तयार झाले, ठीक आहे म्हणाल, तुमच्यापर्यंत भूकही भागेल आणि त्याचा जीवही जाणार नाही. मग त्यांनी ते पिल्लू दिलं. मग ते पिल्लू जगलं पाहिजे अशी खूप इच्छा होती, म्हणून मग आता याला दूध कसं पाजायचं. आमच्याकडे पावडर होते, दूध पावडरचं दूध केलं आणि त्याला पाजायचा प्रयत्न केला, पण ते तसं काही त्याला पिता येत नव्हतं. मग तेव्हा तिथे बाटल्या बिटल्या मिळणं शक्यच नव्हतं. मग आपल्याकडे ड्रॉप्स असतात ना लहान मुलांचे, त्या ड्रॉपरचं आम्ही तिकडनं उलटीकडनं छिद्र केलं त्याला आणि त्यातनं त्याला पाजायला सुरुवात केली. मग त्या प्यायला शिकला तो. मग त्याला सोबत म्हणून एक कापडाची बाहुली तयार केली आम्ही आणि ती त्याला खेळायला म्हणून द्यायचो. तो त्याला चिकटून राहायचा, त्याला वाटते आपली आई आहे. आणि मग हळूहळू त्याला सवय झाली आमच्या सगळ्यांची. ते आमच्या मागे 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 फिरायचं आणि ते मग आम्ही त्याला शिकवलं की त्या कुत्र्याच्या पाठीवर बसतो ये, पण तो का हळूहळू यायचा, कारण ना लहान असल्यामुळे. तर तो कुत्रा त्याच्यावरती भुंकायला लागला. मग त्या कुत्र्याला सांगितलं की आपल्या याला काही तू हे करायचं नाही वगैरे, त्याला रागवून हे करून. तर तो मग त्याला बसू द्यायला लागला पाठीवर. तो मस्त आपल्या घोड्यासारखा बसायचा, घोड्यावर बसल्यासारखं. आणि ते माकड आमच्यावर नदीपर्यंत फिरायला यायचं. आणि माकड म्हणजे माकड चेष्टा करण्याचं प्रसिद्धच असतं, म्हणजे अगदी लहान असलं तरी ते करतात. ते मध्येच उतरायचं, कुठे झाडावरती काही दिसलं, पालं फळ तर उतरायचं, खायचं, परत खाली यायचं. तोपर्यंत तो कुत्रा थांबून राहायचा बिचारा खालू त्याच्यासाठी. आम्ही पुढे निघून जायचो. मग तो खाली उतरला की परत त्याच्या पाठीवर बसला की तो आमच्यावर आम्हाला फॉलो करायला. ते सगळं पाहून आदिवासींना खूप गंमत वाटायला लागली. हे म्हणजे त्यांच्याकडचे कुत्रे हे सगळे शिकारी कुत्रे, कारण शिकार करण्यासाठी त्यांनी पाळलेले. आणि हा कुत्रा म्हणजे अगदी त्याला पाठीवर घेऊन वगैरे फिरून राहिल्यावर त्याची गंमत वाटायला लागली त्यांना. आम्ही त्यांना सांगितलं की अशी जर पिल्लं तुम्हाला मिळाली जंगलामध्ये ऑर्फन, आणि तर त्यांना तुम्ही न मारता आमच्याकडे आणून दिलं तर आम्हाला बरं वाटेल वगैरे. तर मग त्यांनी हळूहळू आणायला सुरुवात केली. पाहिलं की आपल्याला औषध फुकट मिळत आहे इथे, बाकीचे आपल्या समस्या हे लोक सोडवत आहेत. मग एक हरणाचं पिल्लू आलं. मग असं वेगवेगळे पिल्लं येत गेले आणि हे सगळे खोलीतच राहत गेले, आमच्या झोपडीतच राहायचे. झोपडीतच राहायचे ना, कारण बाकी काही नव्हतं. मग थोडे मोठे झाल्यावर मग आम्ही त्यांच्यासाठी आमच्या घराच्या मध्ये असं एक चौकोनी बांबूचं हे केलं, कंपाऊंड, त्याच्यात ठेवायला सुरुवात केली. माकडासाठी एक खंबा लावला आणि त्याला माकडाला खाली वरती एक खोका करून दिला. तो रात्री त्या खोक्यात जाऊन बसायचा, दिवसभर खालीवर खालीवर उड्या मारत बसायचा. ते पाहण्यातच बराचसा वेळ जायचा आमचा, मजा वाटायची की चल. आणि काही काही ताळे करतच राहायचा. तर मग असे एक पिल्लं येत गेले. ते पिल्लं जगवायसाठी म्हणून आम्ही बाटल्या आणल्या, मागवल्या, त्यांना दूध पाजायला सुरुवात केली. बारीक बारीक हे करून खाय. हळूहळू मग अस्वलाचं पिल्लू आलं, मग आणखीन मग बिबट्याचं पिल्लू आलं. आणि सगळे मग बिबट्या आल्यानंतर आम्हाला प्रश्न पडला की हे बाकी सगळे शाकाहारी आणि हे कार्निव्हरच आहे, आता काय करायचं.
तर आम्ही त्याला अंडी बिंडी मिळायचे, तेव्हा अंडे वगैरे आणून त्याला खाऊ घालायचा प्रयत्न केला, दूध पाजायचं. त्याला कायम डायरिया आहे. अय्या. त्यामुळे मग काय करायचं, तेव्हा त्याला सलाईन वगैरे द्यायचो आम्ही रोज सकाळी, म्हणजे उठून त्याला मग काय खायला? काही नाही. मग काय झालं की आमच्याकडे हे मोराचे अंडे कोणतरी आणून दिले होते, त्याच्यासाठी आम्ही कोंबडी विकत घेतली 5 रुपयाची. आणि त्या कोंबडीला त्या आंब्यांवर बसवलं होतं आणि ते मग काही दिवसांनी पिल्लं बाहेर आली. पिल्लं बाहेर आल्यावरती मग ती थोडे मोठे झाल्यावर त्यांनी आईला सोडून दिलं. मग ती आई तशीच म्हणजे हिंडत राहायची. पण ते काही दिवसांचं जर वय झालं असेल ते एक दिवस मेली, म्हणजे म्हातारी होऊन मेली असेल. मेली तर हा आता फेकून कशाला द्यायची, नाही तर इतर वेळेला आम्ही फेकून द्यायचो काही असं असलं तर. फेकून कशाला द्यायची, आता याला खाऊ घालून बघून नेगलला असं म्हणून त्यांनी ते सोलली सगळी विलासनी आणि यांनी त्याचे बारीक बारीक तुकडे केले, खिमा करून त्याला खायला दिलं. तर त्याला इतका आनंद झाला आणि त्या असा तुटून पडला, खरं सांगायचं म्हणजे, की त्याचं नॅचरल खाणं त्याला मिळालं. आणि मग लक्षात आलं की हा व्हेजिटेरियन नाही राहू शकत, शाकाहारी शक्यच नाही. मग यांनी सगळ्या आदिवासींना वगैरे सांगून ठेवलं की तुमच्याकडे ढोरं मरतात किंवा काही झालं तर आम्हाला तुम्ही कळवा, आम्ही घेऊन येऊ आणि हे करू वगैरे. विलास बनवून एक फ्रीज आणला. तो रेफ्रिजरेटर इंजिनियर म्हणून काम करायचा, त्यामुळे त्याला त्या फ्रीजच्या बद्दल चांगली माहिती होती. तर त्यांनी पुण्याला जाहिरात दिली की कोणाकडे जुना रॉकेलवर चालणारा फ्रीज आहे का, तर त्या कोणीतरी कळवलं की आहे म्हणून. हा तो घेऊन आला सेकंड हँड फ्रीज म्हणजे त्याच्याकडनं. आणि मग तो इथे आणून त्याने दुरुस्त केला. इथे आणून दुरुस्त केल्यावरती इथे आम्ही त्या सुरू केला. मग तो इथे सुरू झाल्यावर त्याच्यात मटणवरती ठेवायचं, डीप फ्रीजरमध्ये खालीच व्हॅक्सिन, औषधं, दूध, दही सगळं ठेवायचं. पण त्याला लायनिंग वगैरे त्याचं खूप जुनं झालं होतं, त्यामुळे तो इतका चांगला नव्हता, इफेक्टिव्ह नव्हता, पण काम चालू असायचं. त्यामुळे मटण ठेवणं ते सोपं झालं आम्हाला. आणि त्याच्यावरती तो वाढवले सगळं. आणि तो पहिला असल्यामुळे पॅन्थर, तेव्हा त्याचं खूप कौतुक होतं सगळ्यांना. आणि सगळ्यांची त्याची तशी बरीचशी दोस्ती पण होती, सगळेजण जायचे. आरती तेव्हा म्हणजे आरती आणि तो दोघं एकाच वयाचे होते. आरती कुपोषित होती आणि ती एकदम लहान होती. तिचं वजन फक्त 1.25 किलो होतं जन्मली तेव्हा. आणि एकदम म्हणजे तिलाही पण नेहमी डायरिया वगैरे व्हायचा अशीच होती. तर त्यामुळे मग तिच्याकडे खूप लक्ष द्यायला लागायचं. आणि हाही पॅन्थरही सारखा आहे, दोघांनाही सलाईन चालू असायचं बरेचदा, हिलाही सलाईन त्यालाही सलाईन. तर त्यानंतर मग जेव्हा त्याला मटण खायला सुरुवात केली तेव्हा तो चांगला वाढायला लागला अंगाने. मग हळूहळू आरती बरी झाली. 1 वर्षाचा झाला तेव्हा आम्ही वजन केलं. जेव्हा लहान पिल्लू येतं तेव्हा त्याचं वजन किती होतं, 400 ग्राम, 450 ग्रॅम फक्त पॅन्थरचं एवढंसं होतं ते, म्हणजे मांजरासारखं असतं छोटंसं. आणलं तेव्हा त्याचं तेवढंच वजन होतं, 450 ग्रॅम. आणि आरतीचं वजन 2.25 किलो होतं. आणि मग 1 वर्षाने आम्ही दोघांचे वजन केलं. आरतीचं वजन 8 किलो आणि याचं वजन 40 किलो. त्यामुळे मग आरती त्याच्या पाठीवर बसायची गोडा गोडा करून वगैरे. आणि पण आरतीवर त्याचं खूप प्रेम होतं. आरतीला कधी काही केलं नाही त्यांनी, फक्त ताटायचा, बाकी काही नाही. अजिबात नख लावलं नाही किंवा कधी दात लावले नाही. ती नेहमी जाऊन बसायची त्याच्या पाठीवरती. आता इतकी वर्ष तुम्ही इथे आहात, तर असा एखादा प्रसंग कधी आला का की ज्या प्रसंगाने म्हणजे आपलं एक खूप आपल्याला दुःख होतं, किंवा दुसरीकडे असा एखादा प्रसंग की तो प्रसंग मी कधीच आयुष्यात विसरणार नाही, इतकं समाधान त्याने दिलं, तर असा एखाद दुसरा प्रसंग? हा, नेगलवरती सगळ्यांचं खूप प्रेम होतं. त्यामुळे नेगल जेव्हा मेला साप चावून त्यावेळेला सगळ्यांना खूपच दुःख झालं. सगळं प्रोजेक्ट म्हणजे खरं म्हणजे दुःखात तूर होता. कारण त्याच्यावरती सगळ्यांचं पहिला पॅन्थर वाढलेला होता तो, त्यामुळे त्याच्यावरती सगळ्यांचं खूप प्रेम होतं. तो गेल्यावरती त्याच्यासाठी म्हणून आम्ही एक पार्टनर पण आणली होती आणि एक पिल्लू पण झालं होतं त्यांना. तर ती एकदम सैरभैर झाली जेव्हा हा गेला तेव्हा. आणि मग ती खाणं सोडलं, हे केलं. मग आम्हाला असं कळलं की इथे DFOकडे एक पॅन्थरचं पिल्लू आहे, त्याला सापडलेलं. आम्ही त्याला विचारलं की तुम्ही द्याल का ते, तर ते म्हणाले तुम्ही घेऊन द्या, काही हरकत नाही. आणि म्हणजे त्याच्याशी चांगले संबंध होते म्हणून त्या DFOने परमिशन दिली आणि ते पिल्लू इथे आणलं आम्ही. त्यामुळे मग परत थोडंसं का होईना त्यांचं हे झालं आणि मग ती जरा नॉर्मल झाली. तर ते नेगल गेला तेव्हा सगळ्यांना खूप वाईट वाटलं. तो सगळ्यात वाईट प्रसंग होता की एवढं प्रेमाने पाळलेलं पिल्लू गेलं मोठं होऊन चांगलं. हे प्राणी प्रेम जसं वैद्यकीय सेवेपेक्षा वेगळं होतं, तशीच इतर अनेक कामं
आमटे दाम्पत्यानं हाती घेतली. याचं कारण असं झालं की इथली सगळी परिस्थिती बघितल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की निव्वळ औषधोपचारापेक्षा आणखी खूप काही इथं हवं आहे. तुम्हाला मागे वळून बघताना असं वाटतं का की जी स्वप्न बघून तुम्ही इथे आलात ती स्वप्न पूर्ण झाली का, किंवा किती प्रमाणात झाली का, काही वेगळं घडलं? एक तर काय, आम्ही स्वप्न फारशी बघितली होती. आपण आहोत डॉक्टर, तर डॉक्टर की करणं एवढाच तर म्हणजे उद्देश होता की या लोकांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात. पण जेव्हा लक्षात आलं की नुसतं आरोग्याने काही लोकांचा प्रगती होत नाही किंवा समाज पुढे जात नाही, तेव्हा मग लक्षात आलं की त्यांना शेती कशी करायची हे शिकवलं पाहिजे. तर मग आम्ही गावागावात जाऊन शेतीचे प्रयोग करायला सुरुवात केली. त्यांना त्यांच्या शेतामध्ये शाळेची मुलं घेऊन जाऊन डेमॉन्स्ट्रेशन प्लॉट करून द्यायला सुरुवात केली. आपल्या शेतीमध्ये सगळ्या मुलांना इथे शिकवलं. त्यांच्याबरोबर आम्ही पण जायचो रोवणं करायला, झाडं लावायला. सगळ्या बायका आमच्या रोवण्याला वगैरे जायच्या. म्हणजे सगळ्या जे कोणी कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांच्या बायका आम्ही पण जायचो. त्यामुळे त्याच्यात चांगला वेळ जातो आपला. मग ते शिकवलं. त्यानंतर मग बियाणं वाटायला सुरुवात केली की चांगल्या प्रतीचं बी तुम्ही लावा आणि आम्ही जेवढं बी तुम्हाला दिलंय तेवढंच आम्हाला परत करा वगैरे. तर असे भरपूर उद्योग केले. इथे रॉकेल मिळत नव्हतं, मग रॉकेलचं लायसन्स घेऊन टँकर आणले. इथे रॉकेल वाटायचं 12 ते 2 वगैरे, म्हणजे एक जणाच्या मागे ड्युटी लावून दिली होती. मी नागपूरहून कपडे आणायची. म्हणजे हातमाग महामंडळात आपल्याला स्वस्त कपडे होते तेव्हा एक योजना होती सरकारची की जनता वस्त्र म्हणायचे त्याला. जनता वस्त्र म्हणजे साडी, धोतर आणि लुगडं हे म्हणजे असे सगळे प्रकार मिळायचे त्याच्यामध्ये. तर त्या काळामध्ये ते साडी 15 रुपयाला, नऊवार पातळ 19 रुपयाला आणि धोतर पण 17 रुपयाला वगैरे असे असायचे. तर मी त्याचं लायसन्स काढलं. मग ते लायसन्समुळे तिथून जाऊन नागपूरहून माल आणायचा आणि इथे ट्रान्सपोर्टचा खर्च बघा, नो लॉस नो प्रॉफिट. हे दुपारच्या वेळेला हे धंदे करायचे, सगळ्यांना कपडे विकायचा धंदा केला. बरेच दिवस केला. नंतर मग दुकानं वगैरे इकडे सुरू झाल्यावर तो बंद केला आणि ती योजनाही बंद पडली. कारण काय झालं की त्याच्यात भ्रष्टाचार खूप झाला. आपल्या इथे सगळीकडे तेच असतं, त्यामुळे ती योजना बंद पडली. मग त्यामुळे मग मी पण बंद केला तो व्यवसाय. याच्यात वेळ घालायचा. नंतर मग इथे मीठ खूप महाग विकायचे. तेव्हासाठी मग बाबांनी एक मीठ फंड गोळा केला मुंबईच्या लोकांनी आणि 2 वॅगन भरून मीठ मागवलं इथे. आणि ते मग आपल्या ट्रकनी इथे ते मीठ आणलं आणि लोकांना सांगितलं की तेव्हा मीठ खूप स्वस्त होतं. 17 रुपयाला पोतवर मीठ मिळायचं. तर आम्ही ते इथे आणून विकले सगळ्या लोकांना. तर ते म्हणायचे लोक, आम्ही म्हणायचो तुम्ही इतकं घेऊन जाल, पावसाळ्यात त्याला पाणी सुटेल, सगळं खराब होतं. ते आमचं आम्ही पाहू म्हणायचे आणि घेऊन जायचे. त्यांची काय पद्धत होती चांगलं ठेवायचे ते. आणि रॉकेल विका, हे विका सगळं म्हणजे. आणि परत आलेला माल परत वापस घ्या म्हणजे त्या आणून दिल्यानंतर. असे बरेच उद्योग धंदे केले. मग लोकांकडे हँडपंप आले तर प्रकाशने हँडपंप दुरुस्तीचं काम सुरू केलं. आणि इथे कोणी दुरुस्त करायला यायला तयार नाही. आणि आम्हीच सांगितलं की तुम्ही गावात चांगलं पाणी द्यायचं असेल तर हे नदी नाल्याचं पितात, त्यामुळे डायरिया, कॉलरा वगैरे याच्या साथी यायच्या. तर तसं न होता जर तुम्ही गावागावात पंप केले तर पिण्याचं पाणी पंपाचं पितील लोक ना. बाकी वापरलं तुम्ही तर काही हरकत नाही होत, आंघोळीला वगैरे बाहेर रोगराई कमी होते त्यानिमित्ताने. आणि बरेचसे रोग कमी होतील त्यामुळे. म्हणजे ते किन्हाईकर म्हणून तेव्हा ते कमिशनर होते, त्यांच्याकडे त्यांना ते आले होते भेटायला. तेव्हा त्यांना सांगितलं की हे काम तुम्ही केलं तर आम्ही ते मेंटेन करू. मग प्रकाशने वगैरे ते सगळे मेंटेन करायचं काम 20-1 वर्ष केलं. आता गव्हर्नमेंट करते, पण 20 वर्ष सगळ्यांच्याकडे. त्यामुळे मी पूर्ण वेळ दवाखाना पाहिजे आणि हे 2-3 जण हे काम करायला जायचे. प्रकाशकांनी पुस्तकात म्हटलंय की सीता आणि राम ज्या वेळेला वनवासात गेले त्यावेळेला सीतेला हरणाच्या कातडीची चोळी असावी असा मोह झाला, पण माझ्या सीतेला मात्र कधीच कुठला मोह झाला नाही. तर तुम्हाला कधीच मोह झाला नाही का? तुम्ही कधी तो होऊ दिला नाही? म्हणजे काय साधन आहे, काय विचार आहे यामागे? एक तर काय होतं, इथे राहिल्यामुळे एक असं झालं की इथल्या आदिवासींचं जीवन जेव्हा बघितलं, त्यांच्याकडे इतक्या कमी साधनं असतात तरी त्यांना म्हणजे असं आनंदी असतात खरं सांगायचं म्हणजे. मग आपल्याकडे तर एवढं सगळं आहे, मग कशाला आणखीन काही पाहिजे. आणि इथे गरजा खूप कमीच होत्या खरं सांगायचं म्हणजे. इथे काही मिळत नव्हतं, दिसतही नव्हतं काही डोळ्यांनी ना.
जेव्हा दिसतं तेव्हा आपल्याला पाहिजे असं वाटतं, पण जेव्हा दिसतच नाही तेव्हा काही म्हणजे हे नाही. आणि त्याची गरज नाही आपल्याला, असंही बरेचदा वाटलं की खरंच गरज नाही. माझ्याकडे आता इतक्या वस्तू आहे की कोणाकोणाला वाटाव्या अशाच मला वाटतं. आता इतके म्हणजे इतकी संपन्नता आपल्याकडे आहे असं वाटतं. त्यामुळे असं काही मोह नाही होत आता. आता तर अजिबातच नाही होत काही. नाही, पण ज्या वयामध्ये तुम्ही इथे आलात त्यावेळेला कदाचित मोह होण्याचं वय होतं. आणि अशा वेळेला मी का म्हणजे हा प्रश्न विचारते, कारण तरुण पिढीला, आमच्यासारख्या मुलींना हे कळायला हवं की यातनं आपण स्वतःशी कसा संवाद साधावा आणि कसं यातनं बाहेर यावं आणि जगाकडे कसं पाहावं, हो की नाही. त्यामुळे हा प्रश्न, कारण तुमच्याकडनं आम्हाला खूप शिकण्यासारखं आहे. खरं म्हणजे असं फार काही आपल्याला हवं असं वाटलंच नाही खरं सांगायचं म्हणजे पहिल्यापासूनच. आणि जेव्हा आनंदवनात मी पहिल्यांदा आले तेव्हा पण असं वाटलं की एवढं कमी साधनामध्ये देखील ताई बाबांचं आयुष्य खूप आनंदात आणि मजेत गेलं, तर मग आपल्याला कशाला एवढ्या गोष्टींची गरज आहे. आणि आज म्हणजे तर इतका भडीवार लोकच आणून देतात, इतक्या वस्तू नको असलेल्या वस्तू देखील म्हणजे इतक्या होतात की ते वाटायची गरज पडते, अशी म्हणजे वेळ आहे. त्यामुळे आता तर आणखीनच मोह कमी झाला. तेव्हाही फारसा नव्हताच, तेव्हा कोणी येतही नव्हतं किंवा काही वस्तूही नव्हत्या. आपण इलेक्ट्रिसिटी नाही त्यामुळे या वस्तू आपल्याकडे राहणारच नाही, या सगळ्याची मनाची तयारी होती. त्यामुळे उगीच मोह करून काही उपयोग नाही माहित होतं. त्यामुळे मोह नव्हताच काही. पण जसं सगळं हळूहळू आलं तसं तसं म्हणजे आपल्या आयुष्यात आपण ते घेत गेलो ज्याची गरज आहे त्याची. त्यामुळे असं कधी वाटलं नाही की आपल्याला हे मिळालं नाही ते मिळालं नाही, असं काही मोह काही फार झाला नाही कुठल्याच गोष्टी. कुठल्याही आई वडिलांची इच्छा असते की आपली मुलं बाळ सुखात वाढावीत. आपल्याला जे मिळालं नाही ते त्यांना मिळावं. आमटे दाम्पत्य तर जगावेगळ्या मार्गावर चालणार. त्यांच्या पुढच्या पिढ्यांचं जीवन कसं घडलं पाहूया पुढच्या भागात.